हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 50. बुद्धियुक्तः जहाति इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. बुद्धियुक्त या जन्मीच सुकृत आणि दुष्कृत या दोन्हीच्याही पलीकडे जातो. यास्तव तू योग प्राप्त कर, कारण योग साध्य करणे हीच कर्मातील कुशलता आहे. या श्लोकात गीतेने 2 नवीन शब्द दिले आहेत. पहिला आहे बुद्धियुक्त आणि दुसरा आहे कर्मकौशलम. म्हणजे योगसिद्धी ही कर्मातील कुशलता आहे. भगवंत श्री येथे सांगत आहेत की बुद्धियुक्त झालेला या जन्मीच सुकृत आणि दुष्कृत या दोन्हीच्या पलीकडे जातो, त्याला योग साध्य होतो. तेव्हा धनंजय, तू असा योग साध्य कर. असा योग साध्य होण्यासाठी कर्मात कुशलता साध्य कर. बुद्धियुक्त होण्यासाठी सर्वप्रथम श्लोक क्रमांक 47 मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानाने जाणून घ्यावे की आपल्याला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा अधिकार आपल्याला नाही. फळ मिळणे किंवा ते न मिळणे, मिळाल्यास किती मिळणे, मिळायचे झालेस केव्हा मिळणे इत्यादी गोष्टी आपल्या ताकदीच्या आव्याकाच्या बाहेर आहेत. यास्तव आपण आपले काम करावे, बाकी गोष्टी योगेश्वरावर सोडून द्याव्यात. नंतर श्लोक क्रमांक 48 मध्ये सांगितल्याप्रमाणे समानता योग प्राप्त करावा आणि तो नित्य आचरणात आणावा. कर्मफलाचा, त्याच्या सुखदुःखाचा, त्याच्या कमी अधिकपणाचा जरासुद्धा विचार करू नये. पूर्ण अनासक्त होऊन आपण आपले कर्म करावे. कर्माच्या परिणामाचा, कर्माच्या मोबदल्याचा विचार योगेश्वराला करू द्यावा. ते त्याचेच काम आहे, आपले नाही. त्याला ते त्याच्या पद्धतीने करू द्यावे. त्यात आपण ढवळाढवळ करू नये. दुसऱ्याचे काही चांगले आहे म्हणून आपले निकृष्ट मानू नये. दुसऱ्याच्या आपल्या कसल्याशीही तुलना करू नये. या विश्वात प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट निराळी, वेगळी आहे. एकाच झाडाचे एकाच फांदीवरील एक पान हे त्याच फांदीवरील दुसऱ्या पानासारखे नसते. प्रत्येक माणसाचा चेहरा निराळा असतो. सृष्टीचे हे वैविध्य समजून घ्यावे. त्यामुळे कसलीही कशाशीही तुलना करणे आणि ती होणे केवळ अशक्य आहे. कोणत्याही 2 गोष्टी एकसारख्या एक असणे पूर्णपणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकात फरक हा असणारच. आता जर फरक अपरिहार्य आहे तर आपण नेहमी मध्यावर बसून या सृष्टीची लीला अनुभवावी, त्याचा आनंद घ्यावा. समानता हाच योग आहे. वजा किंवा अधिक हा भेद करू नये. एक बाजू आणि दुसरी बाजू आहेत इतकेच. त्या आपापल्या परी उभ्या आहेत. आपण त्याचे अवलोकन करावे, त्यातील वैचित्र्य समजून घ्यावे. या वैचित्र्याचा केवळ आनंद घ्यावा. त्यातील भेदात गुंतू नये. त्यात भेद असणारच. तो सृष्टीनियम आहे. मग त्याचे सुख किंवा दुःख वाटण्याचे कारणच नाही. त्यानंतर श्लोक क्रमांक 49 मध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धियोग प्राप्त करावा. अनासक्त होऊन समानता योग प्राप्त करून आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे. दुसऱ्याचे कर्म दुरूनच चांगले दिसत असते. प्रत्यक्ष ते चांगले नसते. ते आपल्या स्वतःच्या कर्मा इतकेच तापदायक असते. आपण ते प्रत्यक्ष करत नसतो म्हणून त्याचे चटके आपल्याला कळत नसतात इतकेच. तेव्हा आपण आपल्या बुद्धिप्रामाण्याने आपले काम करत असावे. अशा प्रकारे अनासक्त होऊन समानता योग प्राप्त करून बुद्धियोग प्राप्त झालेला बुद्धियुक्त होतो. बुद्धियोग प्राप्त झालेला या जन्मीच सुकृत किंवा दुष्कृत या दोन्हीच्या पलीकडे जातो. तो कर्म करत असतो, परंतु त्याच्या परिणामांपासून तो दूर असतो. कमळ चिखलात उगवते, त्याला सुगंधी फूल येते, त्याच्यावर पाणी पडते, परंतु कमळ या सर्वांपासून दूर असते. ते स्वतःला चिखल, सुगंध, पाणी यातील काहीही चिटकवून घेत नाही. केवळ सुगंधी फूल देण्याचे ते काम करते. चिखलातच उभे राहून आपले आयुष्य जगते. कोणी तेथून हलवून त्याला योगेश्वर चरणी वाहिले तर तेथे पडून राहते. फुलदाणीत खोचले तर तेथे नांदते. त्याला त्याचे काहीही नसते. याप्रमाणेच आपण आपले बुद्धियुक्त होऊन कर्म करावे.
त्याच्या बऱ्या वाईट परिणामांची काळजी करू नये. असा बुद्धियुक्त या जन्मीच सुकृत दुष्कृत, दुःख सुख, पाप पुण्य यांच्या अतीत जातो. या जन्मीच त्याचे संचित भोग संपुष्टात येतात, कारण तो संसार करत असतो, या भौतिक जगतात जगत असतो, परंतु पूर्णपणे अलिप्त भावनेने जगत असतो. त्याला कर्म चिकटले तरी त्या कर्माचे भोग चिकटत नाहीत. अशा प्रकारे ज्योतिर्मय निर्लेप निर्मळ जीवन जगत तो योग प्राप्त करतो. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की, यास्तव धनंजया तू योग प्राप्त कर, कारण योग साध्य करणे हीच कर्मातील कुशलता आहे. ही कर्मातील कुशलता समजावून घ्यायची आहे. कर्म तर करायचं आहे, परंतु कर्मातून तर भोग निर्माण होतात. भोग निर्माण झाले की ते उपभोगूनच संपवावे लागतात. यासाठी जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात, की पुन्हा कर्म त्याचे भोग, त्यासाठी जन्ममरण, पुन्हा कर्म, हे असे एक दुष्ट चक्र आहे. यामधून बाहेर पडायची युक्ती म्हणजे बुद्धियुक्त होऊन कर्म करणे ही होय. त्यायोगे योग प्राप्त होतो. कर्म तर होत असते, परंतु त्यापासून कर्म चिकटले तरी त्याचे भोग चिकटत नाहीत. या दुष्टचक्रापासून मुक्तता मिळते. काम यंत्रही करते. माणसापेक्षाही जास्त उत्तम प्रकारे यंत्र काम करत असते. पशुही काम करतात. न शिकलेला काम करतो, शिकलेलाही काम करतो. काम करताना बुद्धी वापरली जाते. त्याने भौतिक योग शमवायचे उपाय शोधून ते भागवण्याचे, आराम करायचे, चैन करायचे शोध लावले जातात. काम होते, पण त्यामुळे त्याने भोग निर्माण होतात. माणूस भोगापवर्गतेत अडकतो. जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकून सतत बाह्य जगतात वावरतो. तो स्वतःला कधीही ओळखू शकत नाही. मनुष्य असून मनुष्येतर प्राण्यांप्रमाणे खावे प्यावे, चैन करावी असे हीन जीवन जगत असतो. त्याला मानवदेहीचा एकमेव उद्देश जो आत्मप्राप्ती, त्याची ओळख होत नाही. तो आत्मज्ञानाला सदा वंचित राहतो. यास्तव बुद्धियुक्त होऊन काम करण्याला आगळे महत्त्व आहे. यात कुशलता अशी आहे की भौतिक जीवन जगायला आवश्यक ते काम तर केले जातेच, परंतु त्यामुळे भोग मात्र निर्माण होत नाहीत. त्यामुळे नरदेह जीवित राहून तो आत्मसन्मुख होतो आणि काम करत असूनही मुक्तिप्रत मार्गस्थ होतो. हीच कर्मकुशलता भगवंत श्री आत्मसात करायला सांगत आहेत. हरिओम.